दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। दक्षिण मतदारसंघातील काही भागामध्ये पाणीपुरवठा 5 ते 6 दिवसाआड होत आहे, तो 3 दिवसाआड करता येईल का याबाबत आराखडा तयार करा। जुन्या पाईपलाईन काढून नवीन टाकाव्यात। पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी नवीन टाक्यांचा प्रस्ताव द्यावा। झोपडपट्टी भागामध्ये अंगणवाडी सुरू करावी। प्रलंबित ड्रेनेजची कामं सुरू करा। प्राणी संग्रहालय विकसित करू। सुंदरमनगर येथील जलतरण तलाव सुरू करा। यासह अनेक सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांना दिल्या। तर सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाचं काम पूर्ण करून पुढील प्रक्रिया तातडीनं पूर्ण व्हावी या संदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांनी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। सद्यस्थितीमध्ये कामाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला। महापालिका आयुक्तांनी झालेल्या कामाची माहिती यावेळी आमदार सुभाष देशमुख तसंच आमदार विजयकुमार देशमुख यांना दिली। पिण्याचं पाणी आहे, पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आज 4-5 दिवसाला पाणी येतं, त्याचा 2-3 दिवसावर कसं आणता येईल ते, आणि त्याच्यासाठी लागणारी साधन सामुग्री परत काही ठिकाणी जुन्या पाईपलाईन आहेत त्या वाढवल्या पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाच्या साठवण्याची क्षमता जी आहे पाण्याची टाक्या ते प्रस्ताव दिलेले आहेत। ड्रेनेजचे विषय 3रा टप्पा सुरू करतो म्हटलेले आहेत। स्वच्छतेच्या बाबतीत अनेक ठिकाणी कचरा वगैरे पडलेला आहे, विशेष करून झोपडपट्टी एरियामध्ये जास्त कचरा आहे। प्रमुख शहराच्या प्रमुख ठिकाणी जमा होतो, पण अशा ठिकाणी आरोग्य शहरामध्ये सामान्य ज्या स्लम एरिया आहे त्या ठिकाणी अंगणवाडी सुरू कराव्यात। त्यासाठी आग्रह केला, कारण ह्या गरीब मुलाला शिक्षणाची सोय व्हावी हा पाया आहे, आणि म्हणून त्या पण सुधारणा करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। काही रस्त्याची कामं आहेत, रस्त्याच्या कामाला सुद्धा प्राधान्य द्यावं। आपल्याकडे जो विजापूर रोडला जो स्विमिंग पूल आहे तो सुद्धा क्रीडा विभाग आणि महापालिकेमध्ये कुणी कुणाकडे ताब्यात द्यायला तयार नाही, पण आज राष्ट्रीय संपत्ती बसून आहे, त्याचा वापरात खेळाडूंना म्हणजे आमच्या पोहणाऱ्या तरुण मित्रांना त्याचा उपयोग व्हावा, त्याच्यासाठी सुद्धा आपली चैतन्यनगर जी आहे भाजी मंडई, ती भाजी मंडई दुरुस्त करू, आतलं शौचालय वगैरे दुरुस्त करू, ते सुद्धा वापरात आणावे। शहरामध्ये विशेष करून ज्या सोसायटी आहेत त्या सर्व सोसायटीच्या चेअरमनला उद्यान विभाग असेल आणि महापालिका आयुक्त हे सगळे बसून ह्या सगळ्यांचा सहभाग घेऊन सुंदर सोलापूर कसं करता येईल। सोसायटीतले जे मैदान आहेत, मोकळी मैदान, आरक्षित जागा, ह्या जागेच्या ठिकाणी आपल्याला लोकसहभागातून आणि महापालिकेच्या सहकार्यातून कसं करता येईल त्याचाही आराखडा तयार करायला सूचना दिलेल्या आहेत। सोलापूरचं जे प्राणी संग्रहालय आहे, प्राणी संग्रहालयामधल्या ज्या काही सुविधा असतील त्या सुविधासुद्धा प्राणी संग्रहालयाच्या कराव्यात अशाही सूचना दिलेल्या आहेत, तेही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न। सोलापूर आसरा रोड ते विजापूर रोडचा जो रुंदीकरणाचा रस्ता आहे त्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे पाठवलेला आहे, तेही करून घ्या म्हणून सांगितलेलं आहे। तात्पुरतं खडीकरण का होईना पण सुरू करावं, रस्ता तो रुंदी करा। संभाजी महाराजाचा जो तलाव आहे त्याचं सुशोभीकरण करण्याचा जो प्रस्ताव आहे तो भारत सरकारकडे पाठवावा, तो सुदैवाने त्यांनी तयार केलेला आहे, तो भारत सरकारकडे पाठवावा। आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी महापालिकेचं एक प्रतिनिधीसुद्धा तुम्ही द्या, जे मुंबईला प्रस्ताव असतात ते प्रस्तावसुद्धा देण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी सगळ्यात आमच्या सोलापूरकरांची महत्त्वाची मागणी, सगळ्यात महत्त्वाची आहेत नाट्यगृहाची जी मागणी आहे। नाट्यगृहाला सुद्धा एक जागा, आज पूर्वीची जी जागा दिलेली होती ती वनविभागाची असेल, त्या जागेवरती आपल्याला नाट्यगृह बांधता येणार नाही, आणि म्हणून एक बाजूची जागा 44,000 फुटाची आहे, त्याचं आता आरक्षण काय आहे काय पाहून तर ते सुद्धा देण्यात, म्हणजे असे एक ना अनेक विषय झालेले आहेत, न पाहता किती सांगणार आहे पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजून खूप विषय आहेत, खूप मी ओंबासे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून आभार मानतो। सकारात्मक जी चर्चा म्हणतात। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून ज्या सोलापूर शहरामधल्या मध्यवर्ती भागातून नॅशनल हायवेच्या 2 फ्लायओव्हर जाणार आहेत, त्या फ्लायओव्हरला जवळपास 6 ते 7 वर्ष झालं मंजुरी मिळालं,
पूर्वी त्याचं कॉस्ट 600 कोटी रुपयाचं होतं. पण अजूनही त्या नॅशनल हायवेचं म्हणणं आहे की भूमी संपादन झाल्याशिवाय आम्ही टेंडर काढत नाही. आणि भूमी संपादन काढायला वेळ झाल्यामुळे मध्यंतरी 2-3 वर्ष महानगरपालिकेकडनं फारच वेळ झाला. पण आयुक्त साहेबांना मी जेव्हा साहेब हजर झाले त्या दिवशीही बोललो होतो. आणि आयुक्त साहेब आठवड्याला एकदा मिटिंग घेऊन त्याचं कार्यरत आहेत त्या कामात. आणि आताही त्यांच्याबरोबर त्या संदर्भातच मिटिंग झालं. आता संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांना नॅशनल हायवेचे अधिकारी आले होते. आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांनी 15 मे ही शेवटची तारीख भूमी संपादनाची दिली आहे. आणि तदनंतर आपण तोपर्यंत नॅशनल हायवेच्या टेंडर करण्याचं प्रोसिजर व्हायला 2-3 महिने लागणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर प्रोसिजर व्हावं यासाठी आम्ही त्यांना भेटण्यात आलेलं आहे. त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी ज्या दिवशी त्यांनी इथं कारभार स्वीकारलं त्या दिवशी त्यांनी मी भेटल्यावर त्यांना पहिल्यांदी मागणी 30 केली होती. त्या कामाला ते पाठीमागे लागले. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.